एकजुटीने पेटल राहणे तुफान आलया. हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. हे गणमाय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस. हे उन्हाळ्यात वातावरणी घेतलं एक राणी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. एकजुटीनं पेटल राग तुफान आलया. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. आव तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. तर नमस्कार, बहिणाबाईंना वंदन करून मी जितेंद्र जोशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुफान आलया या कार्यक्रमाच्या 3ऱ्या भागामध्ये. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. अरे 2 हात आणि 10 बोट दिलेली असताना सुद्धा माणसा तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला कशाची भीती आहे? ठरवलं तर माणूस कुठेही धडक मारू शकतो, काहीही करू शकतो. मी हे सगळं का बोलतोय? याचा काय उद्देश आहे तुम्हाला लक्षात येईल. अर्थातच आपण भेटलोय एका उद्देशानं, दुष्काळाला धडक देण्याच्या उद्देशानं. निमित्त आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017. संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव, प्रत्येक जण काय काम करतोय आपल्या या 2 हातांनी आणि 10 बोटांनी ते आपण पाहणार आहोत. तर आपण आता लगेच जाऊया स्पर्धेकडे. आणि स्पर्धेकडे जाण्याआधी आपल्याला जावं लागेल त्या स्पर्धकांचा उत्साह वाढवणाऱ्या माझ्या या मित्रांकडे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर तुमच्या विभागात काय चाललेलं आहे सांगा आम्हाला. पश्चिम महाराष्ट्राचे मावळे सई तामणकर आणि सुनील बर्वे. सांगली जिल्ह्यात म्हणजे माझ्या गावी कानथी येथे तमाशासाठी आलेल्या लोककलाकार मंडळींनी श्रमदान केलं आणि त्यांच्याबरोबर उत्साहात 1000 पेक्षा जास्त गावकरी सहभागी झाले. नागझरीचे सुपुत्र श्री चक्रधर पांडुरंग मोरे यांच्या मातोश्रींचं निधन झालं. पण तरी सुद्धा दुसऱ्याच दिवशी ते स्वतः श्रमदानात हिरिरीने सहभागी झाले. आटपाडी तालुक्याच्या पळसखेड्यात ज्योतिबा यात्रेच्या निमित्ताने सभा जमली होती. त्यावेळी जलसंधारणाच्या कामासाठी लोकवाटा जमा करण्यात आला. केवळ 20 मिनिटात गरीब शेतकऱ्यांनी जवळजवळ 1,80,000 रुपये रोख रक्कम जमा केली. खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी या गावाने माथा ते पायथा या पाणलोटच्या तत्वानुसार कामाचं योग्य ते नियोजन केलंय. पहाटे डोंगराच्या माथ्यावर म्हणजे तब्बल 1000 फूट वर ते काम सुरू करतात आणि दिवसभर काम करून सूर्यास्ताच्या वेळी डोंगर उतरून खाली येतात. श्रमदानात तरुण, आबालवृद्ध, लहान मुलं आणि स्त्रिया सगळेच जण मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. उत्तर सोलापूर मधल्या श्रीमती बनसोडे ताई यांनी पाणलोटचं ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी गावात उत्साहाने काम सुरू केलं. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना कोणीच साथ दिली नाही. पण त्या नाराज न होता आजही 4 किलोमीटर शेजारच्या गावात चालत जातात, ज्या गावाचं नाव आहे हिरज. हिरजला त्या 4 किलोमीटर रोज चालत जाऊन श्रमदान करतात. उत्तर सोलापूरमध्येच कॅप्टन प्रताप सिंग परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी आणि कौस्तुभ परदेशी हे 3 म्हणजेच आजोबा, वडील, नातू या 3ही पिढ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केलं आणि एक आगळा वेगळा आदर्शच निर्माण केलाय. मराठवाडा दिलासा सामाजिक संस्थेनं ते एक मोठंच पाऊल उचललंय. 16 एप्रिलला मराठवाड्यातल्या शेळका, धानोरा, वाठवडा, तांदुळवाडी, सातेफळ या सगळ्या गावांना प्रत्येकी 50 टिकाव, 50 खोरे आणि 50 टोपली हे साहित्य उपलब्ध करून दिलंय. निलंगा तालुक्यातला लातूरमध्ये आनंदवाडी गावातल्या दत्ताराम सागर या तरुणांनी निस्वार्थ सेवेचा आदर्श दाखवलेला आहे.
आपल्या उपजीविकेचं साधन म्हणजे त्याची उपजीविका ऑटो रिक्षावर आहे, रिक्षाचा धंदा आहे, त्याचा उपयोग करून श्रमदान करणाऱ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला कुठलाही मोबदला न घेता श्रमदानाच्या ठिकाणी सोडायचं आणि परत आणायचं अशी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आणि 16 एप्रिलला मराठवाड्यातल्या 10 तालुक्यांमध्ये महाश्रमदान करण्यात आलं. बघायची कायची झलक बघायची? झलक बघा, झलक बघा. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगानं मराठवाड्यातील ग्रामस्थ 16 एप्रिल रोजी झेंडावंदन करून श्रमदानाला उतरले. 10 तालुक्यांमध्ये मिळून एकाच वेळी हजारोंच्या संख्येने लोकांनी हातात कुदळ फावडी घेतली. विद्यार्थ्यांनी श्रमदान रॅली काढली. श्रमदानाचं वारं असं काही पसरलेलं की ना वृद्धांना त्यांचं वय अडवू शकलं ना लहानांना. जिल्हा परिषद, शिक्षण, कृषी, आरोग्य आणि महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा मागे राहिले नाहीत. बघता बघता 10 तालुक्यांमध्ये मिळून एकाच वेळी तब्बल 28,464 लोकांनी महाश्रमदान केलं आणि मराठवाड्यानं वॉटर कप स्पर्धेत चांगलीच मुसंडी मारली. आता मराठवाड्याने हे दाखवलेलं आहे. काय म्हणतोय विदर्भ, काय आहे का नाही चाललं? शिरला गावातील गावकऱ्यांनी काय केलं माहिती आहे काय? 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून असा 100 मीटर लांब असा मोठा माती बांध तयार केला आणि त्याला नाव दिलं भीमकुंड. क्या बात आहे. खरं तर मी सांगतो की आपल्या महापुरुषांना हेच खरी आदरांजली आहे ना. राळेगाव मधील वेडशी गावचे सरपंच आणि त्यांच्या टीमनी एक धडक काम सुरू केलं. काय केलं तर संपूर्ण टेकडीला CCTV करण्याचा निर्धार केला आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून एकही दिवस सुट्टी न घेता रोज सकाळ संध्याकाळ ही टीम अथक प्रयत्नातून आपल्या गावासाठी काम करते. आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे काय की या गावात ना वाघांची भीती आहे. संध्याकाळी 6 नंतर तिथे कोणीही जात नाही. तरी सुद्धा हे गावकरी वाघांची भीती न बाळगता पाण्यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत काम करतात. नाही, टाळ्या वाजवा, सगळं ठीक आहे, परंतु त्या गावकऱ्यांनी काळजी सुद्धा घेतली पाहिजे. करेक्ट आहे. 8 एप्रिल पासून वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आणि तेव्हापासून बाबुळ गावातील लोक श्रमदान करून राहिले. आता ह्याच्या श्रमदानात खंड पडू नये म्हणून मयूर भगत, विजय धवलकर आणि रुपेश वानकडे हे 3 विद्यार्थी श्रमदान करणाऱ्या माणसाला पाणी पुरवतात प्यायचं. बच्चे आगे बढो. पुण्याचं काम. मग शिरला येथील आमची अनिसा स्वतः रोज श्रमदान तर करतेच, शिवाय श्रमदानासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना रोज पिण्याचं पाणीही देते. नुकताच तिचा साखरपुडा झालाय आणि साखरपुड्यात ओवाळणी म्हणून तिला 5,200 रुपये मिळालेत. ही सर्व ओवाळणी जलसंधारणाच्या कामासाठी अनिसानी स्वतः देऊ केली आहे. अनिसा आगे बढो. विदर्भ योद्ध्यांसाठी जोरदार टाळ्या. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत. मी तुम्हाला एका अशा नटाकडे घेऊन जाणार आहे. तो खूप मोठा नट आहे. तो नुकताच विदर्भात जाऊन आला. एक अत्यंत मोठा असा नट, तरुणांचे नेते, तरुणींच्या दिलाची धडकन, ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शक. हा बस नाही बोल ना. बरोबर कळायला आता कुठे हिंट लागली? सांगतो मी तुम्हाला एक हिंट देतो, तुम्हाला बरोबर कळेल. पंजाब्याचा रोल जरी दिला तरी ते विदर्भातला पंजाबीच करतात असे आपले आवडते भारत गणेश. विदर्भ योद्धे भारत गणेश पुरे यांनी विदर्भातल्या काही गावांना भेटी दिल्या. करजगावच्या गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत पाण्याच्या स्फूर्तिगीतानं केलं. करजगाववरनं ते पोहोचले अमडापूरला. कुदळ फावडं हातात घेतलं आणि गावकऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून CCTV खोदले. नंतर ते पोहोचले सावंगा गावात, जिथे गावकरी हा लांब लचक दगडी बांध बांधत होते. भारत यांनी सुद्धा त्यांच्यासोबत दगड उचलली. दगडी बांधारा नसून हा डायरेक्ट ॲनाकोंडा आहे. तर हा ॲनाकोंडा अजून आपल्याला मोठा करायचा आहे. आरवी आणि रोहण्याच्या गावकऱ्यांनी तर त्यांचं स्वागत दिमागदार सोहळ्यानं केलं. आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही आलोय ग्रामपंचायत टेंभूरखेडा इथे गावकऱ्यांसोबत मीटिंग घेऊन त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तुम्ही जरा जपून राहा, कारण तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे काय काय झालेलं आहे. त्यामुळे जरा सावध राहा, कारण फाईट आमचीशी आहे, विदर्भाशी. समजलं काय? प्रामाणिकपणे तुला विचारायचं, काय तुला वाटलं नेमकं हे सगळं पाहून हे करून? काय तुला वाटतं? वरुड आणि मोर्शी हे 2 तालुके आहेत, त्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया असं म्हणतात. अच्छा. हा ऍक्च्युली कारण संत्रा जे आपण तुम्ही संत्रा खाता ना, नागपुरी संत्रा म्हणता, ते ऍक्च्युली नागपूर जिल्ह्यात पिकत नाही, पण वरुड आणि मोर्शी तालुक्यात हे संत्र्याचं पीक होतं आणि ह्याचं मार्केटिंग फक्त नागपूरला होतं. ऍक्च्युली खरोखर खूप पाणी होतं वरुड तालुक्यात, पण इतका उपसा झाला की आता तिकडे बंदी घातली.
बोरवेल तुम्हाला खणता येत नाही, तुम्हाला साधी विहीर खणता येत नाही, इतकं पाणी असून ते आता हे याची गरज होती आणि लोक खरोखर हिरिरीने उतरले. प्रत्येक गावात आनंदाची गोष्ट अशी आहे की महिलांचा सहभाग जास्त आहे, पुरुषांचा सहभाग पण वाढू द्या प्लीज, माझी नम्र विनंती आहे. संत्रा बऱ्याच ठिकाणी होते, पण वरुडचा आणि मोर्शीचा संत्रा जो खास आहे, ज्याची चव आहे आणि असा म्हणजे त्याचा अगदीच बरोबर आहे. आणि वरुडचं संत्र सगळ्यात स्पेशल असतं हे इथं पाहूनच लक्षात येतं. नट अनेक आहेत, पण एक स्पेशल नट असा आहे. आणि पहा बरं, पाणीदार संत्रा इथे. जोरदार टाळ्या. सत्यजित दादा, मला सांग की हे सगळं उत्साहवर्धक वाटतंय, हे वातावरण सगळं असं छान छान वाटतंय, पण नेमकी परिस्थिती काय आहे? तर नेमकी परिस्थिती आता आपण जसं ऐकलं तशी ती उत्साहवर्धक आहेच. म्हणजे अनेक लोक खूप सुंदर काम करतायत, मोठं काम करतायत, समर्पित भावनेने काम करतायत. पण आपल्या स्पर्धेत एकंदर जी गावं आहेत त्याच्यापैकी 683 अशी गावं आहेत की जिकडे श्रमदान जोरात चालू आहे. पण त्याचा हाही अर्थ होतो की 631 अशी गावं आहेत की जिथे अजून श्रमदान सुरू व्हायचंय, जी अजूनही बसलेली आहेत किंवा निष्क्रिय आहेत. आणि यामागे अनेक कारणं असू शकतील. म्हणजे ही सुद्धा भावना असते की हे काम सरकारचं आहे, शासनाचं आहे, सरपंचाचं आहे, आपण का करावं, तो करत नाही तर मी का करावं. कारणं अनेक असतील, पण वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल की अशी सुद्धा आहे. आणि अशाच एका त्या मानाने निष्क्रिय गावामध्ये आमिर आणि किरण गेल्या आठवड्यात गेले, तर ते मला तुम्हाला दाखवायचं वाटतं. 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं उत्तर सोलापूरमधलं पडसाळी गाव. पण तरीही या गावात श्रमदानाची चळवळ उभी नाही राहू शकली. एका व्यक्तीला हे मंजूर नव्हतं, विष्णू भोसले. त्यांनी आणि त्यांच्या बायकोने पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलं होतं. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर आपल्या गावात पाणलोट विकासाचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी इतर गावकऱ्यांशी श्रमदानासंदर्भात बोलणी सुरू केली. पण दुर्दैवाने त्यांना कोणाचीच साथ मिळाली नाही. त्यांनी खचून न जाता हे ठरवलं की कुणी करो वा ना करो, मी श्रमदान करणार. त्यांच्या या जिद्दीला 2 वयोवृद्धांची सोबत मिळाली, माणिक माई आणि शहाजी भोसले. या तिघांनी गावातल्या पाझर तलावातला गाळ काढायचा निश्चय केला आणि कामाला सुरुवात केली. ही घटना इतकी प्रेरणादायी होती की आमिर आणि किरणने हे ठरवलं की विष्णू भोसले आणि त्यांच्या मित्रांना ते त्यांच्या गावी जाऊन भेटणार आणि त्यांचा उत्साह वाढवणार. विष्णु जी, हमारा इतना आनंद वाटलं कि आप ट्रेनिंग के लिए आए थे, ट्रेनिंग से वापस आए तो आपने क्या कोशिश की सबको एक करने की? सांगितलं त्यांना की बाबा आपल्या गावामध्ये हे तळ्याचं खोलीकरण करायचं आपल्याला, आणि हे जर पाणी आलंच तर आपल्या पिण्याचा प्रश्न एकदम मिटून जाईल. म्हणले ठीक आहे, पण त्याचं पैशाचं काय करायचं, तो मोठा प्रश्न आहे. सर्वांना पैसा पाहिजे. हा, मी म्हणलं हे श्रमदान आहे, श्रमदान म्हणले की उठून जाईल. फिर ये 2 लोग आपके साथ जुड़े, आप लोग ने इन्होंने ट्रेनिंग लिया और ये वापस आए, तो तुम्ही कशी जोडलं? तळ्याचं काम झाल्यावर बोरला पाणी वाटतंय खाली, गावच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. तर हे काम झालं तर 1 नंबर काम आहे असं समजून मी ह्याच्यात पाहिजे. आणि तुम्ही? मग आम्ही तुमची ती हेडिव कॅशिओची स्पर्धाची बघितली, त्यात आम्हाला सहभागीच वाटलं की आम्ही ह्यात सध्या उतरावं. आणि तेव्हापासून 8 तारखेपासून आम्ही हिचं उतरलेलंच आहे या कामावर. और आप 3 लोग हर रोज दर दिवस तुम्ही काम करते? हो सर. तो आपका कहानी हमको इतना अच्छा लगा कि कोई आपकी सुन नहीं रहा है, लेकिन फिर भी 3 लोग अपने काम पे लगे हुए. बराबर. 1 माणूस, 2 माणूस, 3 माणूस, अख्खं जग पेटू शकते ते. मग मी माझ्या गावाला का मी हे करू शकत नाही? त्यामुळं असं वाटलं की आपण काहीतरी करायचं, भले कोणी येऊ नाही येऊ, याला काय पैसा तर लागत नाही. फावडं झालं, टिकाव झाला, काम चालू बस. सरांनी एक गोष्ट सांगितली मला, म्हणजे सर्वांना त्या ट्रेनिंग मध्ये. ते म्हणले असं एक मोठं जंगल असते, ते जंगलाला आग लागली. जंगलाला आग लागल्यानंतर न सगळे असे बघायला लागले, हत्ती, कावळा, मोर, हे सगळे असे नुसते बघत राहिले. काय त्याच्यापासून आपल्याला होऊ नये म्हणून पळून जाऊ लागले. मग ती चिमणी एक होती, तिनं काय केलं, तिथे एक साईडला एक पाण्याचं सरोवर होतं. ती चिमणी त्या पाण्यात जायची, चूच बोलवायची आणि तिथपर्यंत जाऊन टाकून यायची. 1 ड्रॉप पाणी का? 1 ड्रॉप. 1 ड्रॉप बी नसेल, कारण काय चिमणीच ड्रॉप नाही येणार.
तो आग बुझाने की कोशिश कर रही थी अपने चोंच से वो पाणी डालती थी. टाकल्यानंतर ना ती ज्यावेळेस रिटर्न यायला लागली त्यावेळेस तिला कावळा म्हणला, तू येडी आहे का म्हणला. हा असली आग लागली आहे आणि तू नुसतं एक ड्रॉप ना तुझं ही आग बुजणार आहे का. म्हणले नाही भिजणार, मला बी माहित आहे, पण कोशिश करायला काय हरकत आहे. हे बघ हे जंगल तर जळायला लागलंय, पण जंगल जळत असताना पाहणाऱ्यामध्ये माझं नाव येणार नाही हे इतिहास आहे म्हणणं सांगितलं. ह्याच्यावरनं असं म्हणजे ते खटकलं, आर पार गेलं सर. तो वो कहानी सुन के आप में वो परिवर्तन आया. तो आप अभी आपको एहसास हो रहा है कि आप तीनों भी वही काम कर रहे हैं. आप तीनों चिड़िया की तरह हैं और आप अपना धीरे धीरे काम कर रहे हैं. बाकी लोग देखिए वहाँ पे सब खड़े होकर देख रहे हैं. आपको कोई ज्वाइन नहीं कर रहा, लेकिन एक दिन आएगा वो आपको ज्वाइन करेगा. विष्णू भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीने भारावून गेलेल्या आमिर आणि किरण यांनी सुद्धा त्यांना सोबत दिली आणि त्यांच्या कामाला हातभार लावला. या सर्वाचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी या तिघांसोबत गावातले तब्बल 22 जण श्रमदानासाठी उतरले. ही असते एका व्यक्तीच्या जिद्दीची ताकद. एकट्यानं लढण्याची ज्या मनगटात आग आहे त्याच्या पुढे दुष्काळाला सुद्धा हरणं आता मात्र भाग आहे. प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की मला चिमणी व्हायचं आहे आणि तुमचा वाटा तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे, स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे. गाडगे महाराजांचं एक फार सुंदर गोष्ट सांगितली त्यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे गाडगे महाराजांचं की हे जे शरीर आहे हे शरीर देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे. हा भाड्याचा बैल आहे, याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या, त्याचे लाड करू नका, कारण हा तुम्हाला वापस द्यायचा आहे एक दिवस. जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत ह्याच्याकडून जास्तीत जास्त कामं करून घ्या. वा. आणि हे कामं जर गावाच्या उपयोगी असेल तर मग अजून काय पाहिजे त्यासाठी. तर अशा पद्धतीने मित्र हो या दोन बाजू आहेत, दोन टोकं दिसत आहेत. एकीकडे अशी लोक आहेत जी पेटून उठली आहेत, ते तुफान उठवत आहेत, तर दुसरीकडे अशी लोक आहेत ज्यांना आपले 2 हात 10 बोटं यांची काय किंमत आहे हे अजूनही कळलेलं नाही. त्यांना पेटून उठवण्याची गरज आहे. मला वाटतं हाच संघर्ष आहे. खरं तर ही 2 प्रकारची गावं आहेत. नाही गावं नाही आहेत, खरं तर माणसंही नाहीत, या 2 प्रवृत्ती आहेत. कोणती प्रवृत्ती जिंकणार? इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणारी की त्या परिस्थितीवर मात करणारी? दुष्काळाला दोष देणारी की दुष्काळाशी 2 हात करून लढू पाहणारी? मित्रांनो, तुम्हाला कुठली प्रवृत्ती हवी आहे ते तुम्ही ठरवा. मी असा गेलो असा परत आलो, तुम्ही पाहत राहा तुफान आलया. असेल माझा हरी तर देईल, खाटल्यावरी ही वृत्ती सोडून लात मारीन तिथे पाणी काढीन, अशा वृत्तीकडे प्रवास करणाऱ्या या अशा स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत. मला तुम्हाला माझ्या एका मित्राची कथा सांगायची. तो माझा मित्र आहे ना NRG आहे बरं का. NRG? NRI माहितीये. NRG NRI इज नॉन रेसिडेंट इंडियन. बरोबर. NRG म्हणजे नॉन रेसिडेंट गावकरी. म्हणजे कसं असतं की काही लोक गावातले असतात पण ते कामानिमित्त काही त्यांच्या नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त ते शहरात जाऊन स्थायिक होतात, परंतु गाव त्यांचं सुटत नाही, कारण गावाशी जोडली गेलेली त्यांची नाळ ती कधीच तुटत नाही. अशाच माझ्या एका मित्राची कथा मला तुम्हाला सांगायची. दत्ता पाटील, अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीत घर, नामांकित कंपनीत उच्च पदाची नोकरी, पैसा मान सर्व काही कमावलेलं, पण हा प्रवास सोपा नव्हता. दत्ता यांचा जन्म मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील हलगरा गावचा. आई वडिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण दिलेलं, पण दत्ता यांनी त्याचं चीज केलं. शेती 1 किलो 2 एकर ह्याचं शिक्षण पार पाडलं. न शिक्षण शिकलेले आई वडील असताना मला एवढं हिंमत करून माझं शिक्षण पार पाडल्यात म्हणून त्याला अभिमान वाटतोय. अमेरिकेत सुखवस्तू आयुष्य जगत असताना सुद्धा दत्ता पाटील यांचं मन कुठेतरी भारतात अडकलेलं. गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यासाठी ट्रेननं पाणी आणावं लागलं. या घटनेने व्यथित झालेले दत्ता पाटील मनात विचार करतच होते की आपल्याला काय करता येईल, आणि अशाच वेळी योगायोगाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घोषित झाली आणि अमेरिका ते हलगरा गाव बोलणी सुरू झाली. दत्ता पाटील यांनी त्यांच्या आईला आणि त्यांच्या गावातल्या वर्गमित्रांना पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं.
आणि दुसरीकडे जलसंधारणाच्या कामासाठी लागणाऱ्या निधींसाठी स्वतः धडपड सुरू केली आणि अत्यंत अभ्यासपूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून याहू कंपनीच्या CSR फंडमधून आपल्या गावासाठी तब्बल 30 लाखांचा निधी संमत करून घेतला. इथे महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धेचं वारं वाहू लागलं आणि दत्ता आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी पोहोचले. आल्या आल्या त्यांनी गावकऱ्यांबरोबर मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. ते त्यांना संघटित करू लागले. आता घरी 1 महिन्यावर लग्न बी आहे तर सगळं गावासाठी ह्या पाण्यासाठीच तळमळतीची. दत्ता यांच्या पुढाकारानं गावात श्रमदानाची चळवळ सुरू झाली. आर्थिक प्रश्न सुटला असल्या कारणाने नाला रुंदीकरण खोलीकरणासारखी मशीनच्या सहाय्यानं करायला लागणाऱ्या कामांची सुद्धा सुरुवात गावामध्येच झाली. दत्ता स्वतः सुद्धा हातात कुदळ फावडं घेऊन श्रमदानाला उतरले. हातात टिकाव घेतला, खोऱ्या घेतला आणि आतापर्यंत आज ह्या वेळेत सुद्धा श्रमदान चालू आहे त्याचं. पण अजूनही दत्ता थांबले नाहीयेत. आपल्या विविध देशांमधल्या मित्रांच्या मदतीनं त्यांनी अतिरिक्त 4 लाखाचा निधी आपल्या गावासाठी उपलब्ध केलाय. गावात जलसंधारणाच्या कामांनी जोर धरलाय. दत्ता यांच्या या तळमळीमागे नक्की काय विचार आहे? या माध्यमातून मला वाटतं की पाण्याचा प्रश्न तरी सुटेलच नक्कीच. त्यासोबतच लोकांनी एकत्र येवं असं मला वाटतंय गावासाठी. अमेरिकेत राहूनही दत्ता पाटील यांची नाळ आजही गावाशी जोडलेली आहे. तो फक्त शरीर आणि व्यवसायासाठी तिकडं आहे, पण ॲक्च्युली त्याचं हृदय जो मातीशी त्याचं नातं आहे ते अजून सुद्धा इथं जुडलेले आहे. दत्ता पाटील यांनी आपल्या गावासाठी जो पुढाकार घेतलाय त्याला आमचा सलाम. या गोष्टीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मदतीची हाक मारतो आहे, कारण आपलं मुख्य उद्दिष्ट आहे ते महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं. म्हणजे आपल्या समोरचं चॅलेंज आव्हान खूप मोठं आहे आणि त्यासाठी तुमच्या श्रमदानाची नक्कीच आम्हाला मदत होणार आहे. तुम्ही जर का कामानिमित्त गावाच्या बाहेर शहरात राहत असाल तर गावाला तुमच्या श्रमदानाची खूप गरज आहे, नितांत गरज आहे. तुम्ही गावात येऊन श्रमदान करू शकता. गावामध्ये अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप्स तयार केलेले आहेत, त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. ग्रुप्स नसतील तर तुम्ही स्वतः एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा आणि गावकऱ्यांना त्याच्यात सामील करा. हे काम आपलंच आहे असं मानलं की झालं, मग आपला महाराष्ट्र पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही. दत्ता पाटीलची स्टोरी ऐकून मला एक सुचलंय. म्हणजे एक म्हण आहे आमच्या वराडात का घार उडते आकाशी नजर त्याची पिलापाशी. खरं आहे ते. म्हणजे ते किती दूर आहेत समजा अमेरिकेहून इतक्या दूर, पण त्यांची नजर आपल्या गावात आहे. सलाम दत्ता पाटील. जितू, मला एक अजून एक असं वाटतं की तुम्ही कोणीही असा, तुम्ही पाणी म्हणणारे असा नाही तर तुम्ही पाणी म्हणणारे असा, सगळ्यांचा प्रश्न आहे हा. त्यामुळे तुम्ही अमेरिकेतनं या, तुम्ही अजून कुठनं या, तुम्ही शहरातनं या आणि जोडले जा या गोष्टीशी. खरी गोष्ट. आणि मला त्या संदर्भात असं सांगायचं वाटतं की अनेक लोक म्हणतात की अरे पण आमचा तालुका यंदा स्पर्धेत नाहीये. पण मला हा मुद्दा खूप गौण वाटतो, कारण स्पर्धा एक निमित्त आहे. आपल्याला खरं काय साध्य करायचं आहे? पाणी. आणि हे काम करण्यासाठी पाणी फाउंडेशनने अनेक फिल्म्स बनवलेले आहेत. त्या फिल्म्समध्ये अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने हे समजावलं गेलेलं आहे की हे काम कुठे करतात, कसं करतात, स्टेप बाय स्टेप कोणालाही समजेल अशा भाषेत. आणि या फिल्म्स आहेत आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर, या फिल्म्स आहेत आपल्या ॲपवर, या फिल्म्स आहेत आपल्या वेबसाईटवर. ही आमची साईट तर आहेच पाणी फाउंडेशनची, पण त्याचबरोबर तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर फॉलो करू शकता, तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवर फॉलो करू शकता आणि त्याविषयी माहिती मिळवू शकता. मला ते स्पर्धेवरनं लक्षात आलं, तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला त्याच्यावरून लक्षात आलं की ही गोष्ट जी होती ती मराठवाड्याची होती. म्हणजे तुम्हाला सांगतो, मराठवाड्यातली लोक जी असतात ना एकदम डेंजर. म्हणजे कुठेही जाऊ दे, जगाच्या कानाकोपऱ्याचा कुठे गेलाय बाबा, कॅलिफोर्निया, पण मातीला विसरत नाही. नाही ते मराठवाड्याचं वगैरे सगळं ठीक आहे. आमच्याकडे जरा एक वेगळं काम सुरू आहे. वेगळी लोक येतात आणि वेगळ्या पद्धतीने श्रमदान करतात. जी तू ते दाखव ना. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील अमडापूर गावातील महिला सरपंच सारिका श्याम सोनारे, त्यांचे पती भारतीय सैन्यात आहेत. तिकडे त्यांनी देशसेवेचा वसा घेतलाय, तर इकडे सारिका यांनी गावातील पाण्याच्या समस्येशी 2 हात करण्याचं व्रत घेतलंय. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रभावित होऊन सारिका यांनी गावातील लोकांना संघटित करायला सुरुवात केली. पण हे इतकं सोपं नव्हतं. अति संवेदनशील गाव म्हणून ओळखलं जाते. म्हणजे थोडासा जरी झगडा झाला तर लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाड्या चाकू निघतात तिथे. सुरुवातीला त्यांना विरोध सहन करावा लागला. हे वॉटर कपमध्ये जेव्हा मी हे केलं तेव्हा काय बाई तुम्ही काय घेऊन बसल्या,
पहिलेच आम्ही मुरवलेलं आहे पाणी, कितीक मुरवतात आता. पण सारिका यांचा निश्चय पक्का होता. माझं एम आहे की ह्या दुष्काळाशी अटॅक करण्याची मी भूमिका घेतलेली आहे या वॉटर कपमध्ये. श्रमदानासाठी गावातील पुरुषांकडून नीट प्रतिसाद मिळत नव्हता. अशा परिस्थितीत सारिका यांनी थेट गावातील महिलांनाच आवाहन केलं आणि विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. बायांनी मला हे केलं की नाही, तुझ्या पाठीमागं आम्ही आहोत, आपल्या हातात दम आहेत, आम्ही करू, आम्ही येतो तुझ्या, तू फक्त नियोजन कर, कुठं काय करायचं आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखरच आंबडापूरमध्ये महिलांच्या पुढाकारानं श्रमदानाची चळवळ सुरू झाली. आता काही सुजाण पुरुष सुद्धा जोडले गेले. पहिल्या दिवशी होत्या 30, दुसऱ्या दिवशीपासून वाढत गेल्या. आजचा आकडा 100चा होता. जलसंधारणाच्या कामांबरोबरच गावात महिलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतोय. आम्ही पुरुषापेक्षा कधीही कमी नाहीये. आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही तुमचे कामं करत आहे. सीमेवर तैनात त्यांचे पती दररोज त्यांच्या कामांची विचारपूस करतात आणि आवश्यक असेल तिकडे सल्लामसलतही करतात. गाव हळूहळू बदलतंय. जलशक्तीत रूपांतरित होणाऱ्या या स्त्री शक्तीचं मनोधैर्य गगनाला गवसणी घालणार आहे. आमचा एकच उद्देश आहे का आमचं आंबडापूर गाव हे चांगलं झालं पाहिजे आणि होणारच. जिंकण्याची इच्छा आहे, पण पाणी जिंकण्याची इच्छा आहे. वा 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 वा, खरोखर अनिता सुंदर. 1-2 पुरुष दिसले होते, सगळ्या बायका आणि विविध वयोगटाच्या बायका दिसल्या. मी पण या साईटवर जाऊन आलेलो आहे आता इकडे, ताईंना पण भेटलो. खूप काम केलेलं आहे त्यांनी. आणि आपण गेलो ना तरी असं नाही आहे की बाबा कोणी आलंय, टीव्ही आले, कॅमेरे आले, असं नाही आहे. ते सतत त्यांचं कामच करत राहतात. मला तर म्हणजे अगदी पेटून उठायला झालंय. तुम्हाला सांगतो, आपण आता या 2 गोष्टी पाहिल्या बरं का. म्हणजे आपण मगाशी बोलत होतो कोणती प्रवृत्ती जिंकणार. मला वाटतं आमचे NRG नॉन रेसिडेंट गावकरी जे होते, दत्ता पाटील झाले, आंबडापूरचे या सरपंच झाला, हे लोक तर पेटून उठलेले आहेतच. आणि एक माणूस पेटला ना तर अख्खं गाव पेटतं. अख्खं गाव नव्हे, अख्खा महाराष्ट्र पेटणार आहे आणि एक दिवस हा अख्खा देश पेटणार आहे. बदल घडलाच पाहिजे, पण त्या बदलाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. अशा अनेक स्फूर्तिदायक गोष्टी घेऊन मी पुन्हा येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलया. मला एक किस्सा आठवला. अँचोर शिव्या काय देतो रे? अरे शिवाय नाही, ते सूत्रधारला अँचोर म्हणतात. अँचोर. तर ते मी त्यात तसं तुला म्हटलं की तुझा किस्सा खूप बोलतो ना तू. आमची कविता एक माझ्याकडे आहे. कविता माझी नाहीये, अप्रतिम कविता आहे. कुणाची कविता आहे पण ती? नाही, ते काय आता व्हॉट्सअपचा जमाना आहे, आता त्याचे लेखक माहिती नसतात. निनावी. तर कवी म्हणतो, प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीनं जगत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीनं जगत नाही आणि शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही. अरे वा, अरे वा. हात नाही सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते. स्वतःचे विणते घरटे छान, कोणतं पॅकेज मागते. अरे क्या बात आहे, क्या बात. घरधण्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा. घरधण्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा. लाईफ इन्शुरन्स काढला का असं विचारत नाही मित्रा. कष्टकऱ्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे. कष्टकऱ्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. पाषाणावर टिकलं पाहिजे. निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय. निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय. तू फक्त विश्वास ठेव, पुन्हा सुगी देईल धरणी माय. निर्धारानं जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आणि आयुष्याची लढाई तू फक्त हिमतीनं लढ. अत्यंत समर्पक कविता आहे की नाही गिरीश? म्हणजे तू जे म्हणालास ना की पाषाणावर पिंपळासारखं टिकलं पाहिजे, तर असंच पाषाणावर पिंपळासारखं टिकलेलं एक गाव आहे राळेरास. त्याची मला तुम्हाला कथा सांगायची आहे. कारण विशेष म्हणजे बाकी सगळी गावं तर काम करतात, पण या गावात खास आमिर खान आणि किरणराव गेले. ते का गेले आपण पाहूया. उत्तर सोलापूरमध्ये वसलेलं राळेरास गाव. या गावातल्या लोकांचा उदरनिर्वाह हा मुख्यतः मजुरीवर अवलंबून आहे. 90% लोक युवा वर्गामधली सोलापूरला जातात कामाला आणि त्या व्यतिरिक्त जोडधंदा असा कुठलाच नाही.
मग शेतमजुरीचीच कामं लोकांना करावी लागतात. फक्त करणे आणि खाणे एवढंच त्यांचं, म्हणजे पैसा कुणाकडे नाही. जर श्रम करून पोट भरायचंय तर वेगळं असं श्रमदान काय करणार, हा एक प्रश्नच होता. पण त्यांची श्रमदानाची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे त्यांनी यावर एक तोडगा काढला. लोकांची चर्चा केली, आपण कधी म्हणजे श्रमदान करू शकू, तर ते म्हणले की 6 वाजतापासून आपण श्रमदानाला चालू करूयात आणि 6 ते 8 असा टायमिंग ठरवलाय. आणि संध्याकाळी जेव्हा ती लोक 6 वाजता कामावरून परत येतील, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं, 7-7:30ला कामाला लागायचं. त्याच्यानंतर एखादं काम आपण हाती घेतलं, एक शोषखड्डा समजा, तर त्याला 12ही वाजू दे, 12पर्यंत काम करायचं, ते काम त्या दिवशी संपवायचं. बाहेर जे आपण 24 तास 12 तास ड्युटी करतो, ते 2 तास 4 तास केल्यानंतर आपल्याला गावातच काम मिळलं जातंय. मग हे श्रमदान करायसाठी सगळ्याची इच्छा आहे. या गोष्टीने प्रभावित झालेल्या आमिर आणि किरणने या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. राळेरास गावात श्रमदानाचं पर्व सुरू झालं. आमिर आणि किरणने गावकऱ्यांसोबत मिळून चक्क 1 शोषखड्डा पूर्ण केला. माझं मराठी इतकं छान नाही आहे, मी प्रयत्न करतो, पण थोडकं मध्ये मी हिंदीमध्ये जातो. हे काम खूप मोठं आहे जे तुम्ही करत आहोत आता, खूप मोठं आहे. आप दिन में काम करने जाते हैं, काम करने से पहले आप श्रमदान करते हैं, काम करके आते हैं उसके बाद आप श्रमदान करते हैं. ये बहुत बड़ी बात है दोस्तों. मैडम ने बहुत इम्पोर्टेंट विनती की हमसे कि इस गांव में आर्थिक व्यवस्था ठीक नहीं, मशीन के काम के लिए अगर पैसे मिले तो काम में बहुत मदद मिलेगी. पानी फाउंडेशन में हमारा एक बहुत जरूरी हमने निर्णय लिया था 2 साल पहले कि हम किसी भी गांव को आर्थिक मदद नहीं देंगे. हम अकेले सरस्वती दे रहे हैं आपको, लक्ष्मी नहीं दे रहे. और उसका कारण बहुत इंपॉर्टेंट है. ये जो काम हम कर रहे हैं ना, हर अपने अपने गांव में, ये जब काम होना चाहिए पूरा, तो आप सबको मालूम होना चाहिए कि ये पूरा काम आपने किया है, ये आपके मेहनत से हुआ है. जो भी पैसा लगा है वो आपका लगा है, जो भी दिमाग लगा है वो आपका लगा है. कोई नहीं बोल सकता कि हमने इस गांव को मदद की, किसी ने मदद नहीं की, अपने बल पे आपने किया. तो मुझे यकीन है कि आप लोग अच्छा काम करेंगे, तो कोई ना कोई संस्था आपका काम देख के जरूर सामने आएगी और आपको मदद भी करेगी. काय वाटतंय? तू आत्ता म्हणजे ते बघताना आमिरच्या आणि किरणच्या पण चेहऱ्यावरती जे तेज दिसत होतं, जे म्हणजे श्रमदानानंतरचं, ते म्हणजे इतकं लोभस होतं. आणि मला असं वाटतं की हे तेज वेगळंच आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी मिळवायला पाहिजे. ते कष्टातनच येतं. त्यामुळे ते श्रमदानाचं महत्व याच्यापेक्षा अजून कशाने अधोरेखित होऊ शकत. शेवटी काय मातीशीच गणित आहे, तिथूनच यायचंय, तिथेच जायचंय. आणि त्याचं इतकं सुंदर देणं, परतफेड करणं, यापर ते काय म्हणजे त्याला शब्द नाही. आणि सो हॅट्स ऑफ. मला या संदर्भात एक खास गोष्ट सांगावीशी वाटते की या ग्रामसेविका ताई ज्या आहेत त्या ज्या समर्पित भावनेने काम करतात, तशीच अनेक ठिकाणी आपण पाहतो की शासकीय कर्मचारी, अधिकारी याच भावनेने काम करत आहेत. अनेक वेळेला आपण शासकीय अधिकाऱ्यांना टीका करतो किंवा आपण म्हणतो की हे कृतिशील नाही आहेत, पण आम्हाला असं नाही आढळत. आम्हाला असंच दिसतंय की अतिशय डेडिकेटेड पद्धतीने संपूर्ण सरकारी टीम या चळवळीत काम करते आणि त्यांच्याशिवाय हे घडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की आपण सर्वांनी
संपूर्ण सरकारी टीमसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि मला त्याला जोडून एक गोष्ट अशी सांगायची आहे, ती म्हणजे अशी की एका वृत्तीची गोष्ट आहे, प्रवृत्तीची गोष्ट आहे. आपल्यामध्ये असलेली उदासीनता, ती प्रवृत्ती सोडून आपण सकारात्मकता, ती प्रवृत्ती जर स्वीकारली तर तू आणि मी मिळून अशक्य आहे असं या जगात काहीच नाही. हे जे अशक्य आहे त्याला शक्य करण्यासाठी म्हणून आपण इथे भेटतो. कुठेही जाऊ नका, पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा तुफान आलया. उत्तर सोलापूरच्या नानस गावातून वॉटर कपच्या प्रशिक्षणासाठी सर्व तरुण मंडळी आली होती. या लोकांनी अतिशय मनपूर्वक पाणलोटाचं विज्ञान शिकलं आणि गावी परतल्यावर ते प्रत्यक्ष अंमलात आणण्याची तत्परता दाखवली. ज्यावेळेस मी घरातून निघाले त्यावेळेस फक्त माझ्या देवाकडे एकच प्रार्थना होती की मला या ट्रेनिंगमधून खूप काही नॉलेज भेटू दे, जे की ते मी माझ्या गावाला देऊ शकते. एक स्पर्धा म्हणून नाही, एक माझं अस्तित्व म्हणून नाही, मला सगळ्यांचंच, आमच्या गावाचं नाव मला मोठं करायचं. गावात श्रमदानाची चळवळ उभी राहावी म्हणून ह्या तरुणांनी अथक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्यासोबत इतरांनीही या श्रमदानात सामील व्हावं ही विनंती गावकऱ्यांना करण्यासाठी आमिर आणि किरण पोचले नानस गावात. तरुण मंडळींना भेटल्यानंतर आमिर आणि किरणनी ग्रामसभा सुद्धा संबोधित केली. आम्हाला खूप आनंद वाटलो की आम्ही इथे आलो तुमच्या गावामध्ये. जिस तरीके से ये नौजवानों ने शुरू किया है ये आपके गांव में, मेरी ये विनती है, मेरी ये चाहत है कि आप में से हर एक इनके साथ जुड़े. पूरा गांव इनका साथ देखा तो आपका जो पानी का समस्या है वो खत्म हो जाएगा. जो आने वाली पीढ़ी है आपकी, जो आपके बच्चे हैं, जो आपके पोता पोती हैं, उनके बच्चे हैं, वो सब आपको याद करेंगे कि ये पीढ़ी थी जिसने ये गांव के पानी के समस्या से छुटकारा दिया. आपने पानी को कभी हाथ में पकड़ने की कोशिश की है? उसको आप ऐसे करेंगे तो वो पानी आपके हाथ में नहीं रुकेगा. आपको ये उंगली में गैप नहीं छोड़ने का. जब आप ये करेंगे तो इसमें पानी आएगा, तभी वो रुकेगा. तो पूरे गांव को एक आना पड़ेगा, एक होना पड़ेगा. और फिर जब आप काम करेंगे, आप पानी की इज्जत करेंगे, पानी आपकी इज्जत करेगा. पिछले साल 3 तालुका में करीबन 116 गांव ने भाग लिया. जो जो गांव ने पाणलोट का काम अच्छा किया, वहां अभी पूरे साल पानी होता है. हैंडपंप में एक पंप मारते पानी निकलता है. जो वो साल में कमाते थे वो डबल हो गया. तो ये आपकी जिंदगी के लिए बहुत बड़ा काम होगा, न सिर्फ आपके लिए लेकिन आने वाली पीढ़ी के लिए भी. तो मेरी आपसे विनती है कि इसमें आप पूरा अपने आप को झोंक दें और जितना काम हो सके मिलजुल के आप लोग काम करें. और मुझे उम्मीद है कि ये गांव जहां पर मैं आया हूं, जब हम फाइनली रिजल्ट देखेंगे तो मुझे देखना चाहिए कि ये टॉप 3 में ये गांव आए. तर मी विनंती करते सगळ्यांना, त्यांना सपोर्ट करा आणि मनापासून शुभेच्छा. तुम्ही चांगलं पाणलोटचं काम करा आणि माझी हे आशा आहे की तुमचं गाव पाणीदार होईल. आपलं गाव आहे नव्हे का? हा, नानस. नानस काय चालू आहे? तुझं गाव आहे? हा, माझं गाव आहे. तुमचं म्हणजे काय हे काय नानस कुठून आलंय इकडे मराठवाड्यात? अरे तसं नाही, कसं आहे भारत भाऊ की सगळे म्हणजे नानस काय तुझं हे वरुड तालुक्याचं तू सांगितलं. आता ते पण आपलंच गाव आहे ना, कारण मला ते नाही संत्री आवडतात मला. म्हणजे सगळी गावं आपलीच आहेत. ही या पद्धतीचं काम करणारी सगळीच गावं आपली म्हटली पाहिजेत. म्हणजे या अर्थानं यांचं म्हणजे मोठं म्हणजे विश्वजी माझे घर सतत काय रे भांडतोस? तेच की. नाही नाही, मी काय मला काय वाटलं त्यांना माहित म्हणजे त्यांचं उदत्त दृष्टिकोन माझ्या लक्षात नाही आला. म्हटलं हे पण गाव माझं ते पण बरोबर नाही. मला डबल डोलकी माणूस आहे का भाऊ? तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे, तो सगळ्यांनीच घ्यायला हवा. पुन्हा एकदा सांगतो की काम खूप मोठं आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपण यात सहभागी झालं पाहिजे. अर्थात अनेक लोक आम्हाला भेटतात, मित्रमंडळी आहेत आमचे, सोशल मीडियावरून लोक सांगतात की आम्हाला इथे यायचं आहे, आम्हाला श्रमदान करायचं आहे. आम्ही सगळे एकत्र येऊ पाहतोय. आमची 100 लोकांची टीम आहे, आम्ही 5 लोक आहोत, आमचा ग्रुप आहे, आमच्या कॉलेजला एकत्र यायचं आहे. सगळ्यांना एकत्र येण्याची जी इच्छा आहे ती लक्षात घेता आम्ही एक खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करायचं आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कधी कुठे कोणी जायचं आहे, श्रमदान कसं होणार आहे याविषयी विस्तारानं माहिती देण्यासाठी
मी असा गेलो आणि असा परत आलो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलया. पाण्याच्या प्रश्नाविषयी ज्यांना ज्यांना पोट तिडकीनं काहीतरी वाटतंय त्या सगळ्यांना सतावणारा एकच प्रश्न आहे, म्हणजे असं बसून किती दिवस गप्पा मारणार किंवा किती दिवस असं बसून गप्पा ऐकणार. आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हालाही सहभागी व्हायचंय या मोहिमेत. चला सहभागी व्हा. काहीतरी करायचंय ना, श्रमदान करा आणि स्वतःचं नाव नोंदवा. 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र दिनी चला गावी. 1 मे 2017 म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळ्यांनी श्रमदानाला या. तुम्ही एकटे येऊ शकता, दुकटे येऊ शकता, संस्थेबरोबर येऊ शकता, ग्रुपने येऊ शकता, कसेही या, पण श्रमदानाला या. कोण येऊ शकतं, किती लोक येऊ शकतात त्याला बंधन नाही. हां, तुम्हाला फक्त वैद्यकीय अडचण असता कामा नये. काय जीव देऊन नाही, जीव लावून काम करूया ना. तर कसं आहे, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात दिवसाच्या सकाळच्या प्रहाराला केलेली बरी बरोबर आहे. राहते. त्यामुळे सकाळी 6 वाजता यायचं, श्रमदान करायचं, घाम गाळाचा, आनंद मिळवायचा. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो, ह्याच्यासारखा आनंद जगात दुसरा कुठला नाही. त्यामुळे सकाळी 6 वाजता या, 3 तास म्हणजे 9 वाजेपर्यंत श्रमदान करा आणि मग जो आनंद भेटन त्याच्यात दिवसभर मजा घ्या. पण हे सगळं श्रमदान करायचं कुठं, तर आपले एकूण 13 जिल्हे आहेत, त्यातल्या निवडक तालुक्यांमध्ये, त्यातल्या काही विशिष्ट गावांमध्ये हे श्रमदान आपल्याला करायचंय. तर त्या तालुक्यांची यादी ही आपल्या स्क्रीनवर पहा. श्रमदान करायचं हे तर नक्की आहे, पण श्रमदानासाठी येताना काय काय बरोबर घेऊन यायचं? कारण श्रमदान करणार आहोत आपण सकाळच्या 3 तासामध्ये, त्यामुळे येताना मस्तपैकी नाश्ता आणि पिण्याचं पाणी घेऊन यायचं. चला तर मग श्रमदान करूया आणि आपलं गाव असं मस्त पाणीदार करूया, घाम गाळूया, कष्ट करूया आणि मग मस्त नाश्ता करून घरी जाऊया. वा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही येणार आहात, स्वागतच आहे, पण किती जण येणार आहात, कोण कोण येणार आहात याविषयी आम्हाला सांगा. कशाला? अहो कशाला म्हणजे काय, तुमचं नियोजन नको का करायला? मग त्यासाठीच तुम्ही ह्या URL वर जा, म्हणजेच www.panifoundation.in/1 मे. इथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID तिकडे एंटर करा. लगेच तुम्हाला एक मेसेज येईल, याचाच अर्थ तुमची नोंदणी झालेली आहे. त्याचबरोबरीने तुम्हाला तुम्ही तालुक्यातल्या कुठल्या गावी श्रमदान करणार आहात हे सुद्धा कळेल आणि एक संपर्काचा नंबर सुद्धा येईल. आता हे गाव कसं शोधायचं हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर प्लीज अजिबात काळजी करू नका. गावाला जोडलेल्या मुख्य रस्त्याला आम्ही दिशादर्शक फलक लावलेले आहेतच. शिवाय नोंदणी झाल्यानंतर तुमच्याकडे जो मेसेज येईल त्या मेसेजवरती तुम्हाला एक लोकेशन पाठवलं जाईल, त्याच्यावरती डिरेक्शन्स मार्क्ड असतील की तुम्हाला त्या रस्त्यावरून, मुख्य रस्त्यावरून त्या गावी कसं पोचायचंय. हे सगळं ऐकून बरं का मला 1-2 ओळी सुचतायत. त्या अशा की ओल आईच्या मनीची घेऊन साध घालते माती, ओल आईच्या मनीची घेऊन साध घालते माती, बांध घालू कष्टाचा मिरवू अभिमानाची छाती. बांध घालू कष्टाचा मिरवू अभिमानाची छाती, झाड तोडूनी नकोच सरपण, जपूया हिरवी झूल, काळी आई धगधगते का रुसलं माझं मूल, काळी आई धगधगते का रुसलं माझं मूल. नांगर फिरू दे मना मनातून, नांगर फिरू दे मना मनातून, पाणी जाईल खोल, हिरवा पाचू तणा तणातून, हिरवा पाचू तणा तणातून, प्राणाहून अनमोल, प्राणाहून अनमोल. क्या बात आहे. चला हा, तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सगळे एकत्र येऊया आणि श्रमदान करूया. दुष्काळाशी 2 हात करूया आणि सगळे मिळून म्हणूयात, अन्न गुडगुडे पाणी गुडगुडे दुष्काळ. त्याआधी भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी, याच वेळी माझ्या सहकाऱ्यांसोबत. पाहायला विसरू नका तुफान आलया.